आज गुरुपौर्णिमेनिमित्त खरं तर सर्वप्रथम मी माझ्या आईला वंदन करतो. कारण जिच्यामुळं खरं तर आजपर्यंत प्रवास मी सुकर करू शकलो. तिच्या संस्कारामुळे आज इथपर्यंत आलो. त्यानंतर माझ्यावर संस्कार केलेली माझी शाळा असेल, माझं विद्यालय, महाविद्यालय असेल, ते सगळे शिक्षक असतील आणि अर्थात स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेऊन खरं तर विविध संकटांवर मात आजपर्यंत केली. आणि अशाच पद्धतीनं नेहमी स्वामींचा एक आपल्याला आशीर्वाद असतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी. अनेक अशक्य गोष्टी शक्य केलेल्या आहेत, ज्या मला असं वाटतं माझ्या सगळ्या सहकारी ते माझ्यापेक्षा वयानं लहानसुद्धा असतील, पण ते सुद्धा बऱ्याच अंशी मला गुरुसमान आहेत. माझं संपूर्ण कुटुंब आणि अर्थात राजकारणामध्ये एक अशी व्यक्ती मी बघितली. खरं तर मी 11वी-12वीला होतो आणि तेव्हा दाढीवाले बाबा आम्ही त्यांना म्हणायचो. ते धर्मवीर आनंद दिघे साहेब, ज्यांच्याकडे बघून खरं तर समाजसेवेचा व्रत ज्यांच्यामुळे घ्यावंसं वाटलं त्यांना आज नमन करतो. आणि अर्थातच आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रतिबिंब ज्याला म्हटलं जातं की एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे आज उपमुख्यमंत्री आहेत. ते राजकारणामध्ये सुद्धा समाजकारण शोधण्याचा जो त्यांचा स्वभाव आहे, त्यांना सुद्धा आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी वंदन करतो. आणि मला असं वाटतं समाजामधल्या अशा अनेक गोष्टी आहेत वेगवेगळ्या. परिस्थिती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा माझा गुरु आहे. आणि जे काही माझ्या आजपर्यंत संपर्कात आले, सहवासात आले, ज्यांच्यामुळे मी वाटचाल करू शकतो आणि शकलो आणि पुढे सुद्धा करत राहीन, अशा सर्वांना मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन करतो.